नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत। सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार। मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे आणि तिचं महत्त्वही खूप आहे आपल्याकडे। भाद्रपदाच्या प्रतिपदेपासून तर सर्व पितृपर्यंत पित्रांना किंवा मग आपले जे पूर्वज आहे त्यांना जेवण आपण घालतो, म्हणजे अन्नदानाचं खूप महत्त्व आहे या दिवसांमध्ये। त्यात काही जे पित्रांच्या याच्यात जे बनवले जातात ना 15 दिवसात, ते सगळे पदार्थ अगदी प्रत्येक पदार्थाला काहीतरी महत्त्व आहे। तसंच तांदळाच्या खीर याला पण खूप महत्त्व आहे। तीच तांदळाची खीर मी आज तुम्हाला दाखवणार आहे। खूप सोप्या पद्धतीने आणि खूप छान बनणारी अशी मी ती खीर तुम्हाला दाखवणार आहे। ती जर तुम्ही तयारी करून ठेवली तर तुमचा किती वेळ वाचतो हेही सांगणार आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत घरातले जे आपले रोजचे तांदूळ असतात ते घेतलेले आहेत अर्धी वाटी। तुम्ही जर तुमच्याकडे जर आंबेमोहर असेल, बासमती असेल किंवा मग इंद्रायणी सुवासिक इंद्रायणी तांदूळ असेल तो घेतला तरी चालेल, अजून छान खीर होती। तर मी घेतलेले इथे अर्धी वाटी तांदूळ आपल्याला काय करायचे, सगळ्यात पहिले स्वच्छ पुसून घ्यायचे। म्हणजे काय होतं, तांदळावर जी पावडर वगैरे लावलेली असते ती निघून जाते। त्यानंतर आपल्याला लागणारे 2 चमचे तूप, शक्यतो चांगलं तूपच वापरा, म्हणजे खीर छान सुवासिक पण होते आणि खायलाही छान लागते। त्यानंतर थोडेसे मी इथे घेतलेले ड्रायफ्रुट्स आणि चारोळ्या। खीरीमध्ये चारोळ्या खूप छान लागतात आणि दिसते पण खीर खूप छान अशी। ड्रायफ्रुट्स तुमच्या जे आवडतील ते तुम्ही घाला, असतील तर घाला, नसतील तर नाही घातले तरी तांदळाची खीर खूप छान अशी होते। त्यानंतर 1 लिटर दुधासाठी हे प्रमाण आहे। 1 लिटर मी दूध घेतलेले आहे। दूध तापवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे आदल्या दिवशीचं दूध शिल्लक असेल ते तुम्ही घेतलं तरी काही हरकत नाही, तेही दूध चालेल। 1 लिटरसाठी आपल्याला घ्यायचे अर्धी वाटी तांदूळ, त्यानंतर अर्धी वाटी साखर। साखरेचं प्रमाण हे तुमच्यावर डिपेंड आहे। तुमच्याकडे जर जास्ती गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी पूर्ण घेतली तरी चालेल आणि थोडीशी आपल्याला 1 चमचा वेलची जायफळाची पूड घ्यायची आहे। तुम्हाला जर केशर आवडत असेल तर तुम्ही इथे केशरचा वापर केला तरी चालेल। वेलची जायफळाची पूड कशी करायची हे मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे, नक्की जाऊन बघा। खीर बनवताना शक्यतो जाड बुडाच्या भांड्यात बनवा, म्हणजे खीर खाली लागत नाही। 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घेतलेला आहे। त्यात पहिल्यांदा ड्रायफ्रुट्स मी फ्राय करून घेणार आहे। ड्रायफ्रुट्स जेव्हा आपण या प्रकारे करून घेतो ना त्यावेळेस ते खीरीत खायला खूप सुंदर लागतात आणि वासही खूप छान येतो। पाहून घ्या, कच्चं दूध टाकू नका। कच्चं दूध जर तुम्ही डायरेक्ट टाकलं तर एखाद्या वेळेस खीर खराब होण्याची शक्यता असते। चला, तर आता काय करायचं, आपल्याला तांदूळ छान असे अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे। तांदूळ भाजल्यामुळे काय होतं, खूप सुंदर खवा न टाकता आपल्याला खव्यासारखी खीर लागते। खूप सुंदर असा तांदळाचा वास येतो। तांदळाचीच खीर का केली जाते आज मी तुम्हाला ते सांगणार आहे। खीरीला का महत्व आहे एवढं तांदळाची। इतर वेळेस आपण तांदळाची खीर शक्यतो करत नाही, पण या 15 दिवसातच आपण तांदळाची खीर का बनवतो, तर तांदूळ हा अक्षय आहे, म्हणजे त्याचे 2 तुकडे होत नाही तांदळाचे। जसं आपण बाकीचं बीज बघतो तर त्याला द्विदल बीज असं म्हटलं जातं, म्हणजे त्याचे 2 तुकडे होतात। तसे तांदूळ जेव्हापासून उगवलेला असतो तेव्हापासून 1 बीज असाच असतो, त्याला म्हणून अक्षय म्हटलं जातं। आणि तांदूळ हा पायस अन्न आहे। पायस म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी प्रसादाला जो वापरला जातो त्याला पायस असं म्हणतात, आणि पहिलं अन्न म्हटलं तर तांदूळ म्हटलं जातो। म्हणून आपल्या नैवेद्याच्या ताटात भाताशिवाय नैवेद्य आपला पूर्ण होत नाही। किंवा मग जेव्हा आपण शुभ कार्य केलं जातो, अक्षदा म्हणूनही तांदूळच वापरतो। शुभ कार्यात, मुला मुलींच्या लग्नाच्या याच्यात, कुठल्याही याच्यात अक्षदा म्हणून तांदूळाला खूप महत्व आहे। तांदूळ हा मुलगी जेव्हा माहेरून जाते तेव्हा ती तांदळाचा किंवा मग आपल्याकडे सडा टाकला जातो, असंही कोणाकोणाकडे प्रथा आहे। तांदूळाला खूप महत्व आहे, म्हणून मग तांदळाचीच खीर आपल्याकडे केली जाते। तांदूळ आपले छान बघा मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले, काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे तांदूळ। आपल्याला तांदूळ असे छान पसरून ठेवायचे, म्हणजे पटकन गार होतात
आणि जर तुमच्याकडे जर उद्या पित्र असेल ना, तर तुम्ही काय करायचे, असे तांदूळ भाजून छान, ड्रायफ्रुट्स पण भाजून घेऊ शकतात. त्यानंतर तांदूळ भाजून आणि बारीक करून ठेवू शकतात. म्हणजे तुमचा तेवढा त्या दिवसाचा वेळही वाचतो. तुम्ही 2 दिवस जरी आधी ही तयारी करून ठेवली तरी सुद्धा चालेल. अजिबात तांदळाला खराब होत नाही. खीर आपली छानच तयार होते. आता तांदूळ छान गार करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक पावडर करून घ्यायची. आता बघा तांदूळ आपले पूर्णपणे गार झालेले आहे. छान मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे. मिक्सरचं भांड स्वच्छच करून घ्यायचंय. जरी तुमचं भांड स्वच्छ असेल तरी त्या मिनिटाला ते भांड परत एकदा आपल्याला ते धुवून कोरडं करून घ्यायचंय. कारण काही वेळेस आपण लसूण मिरची बारीक केलेली असते आणि त्यातच जर तुम्ही वास येत असेल आणि तसंच जर तांदूळ बारीक केले ना तर तुमची खीर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मिक्सरचं भांड हे स्वच्छच करून घ्यायचे. किती छान आपण भाजून घेतलेले, खरपूस भाजल्यामुळे खूप पटकन अशी इतकी छान अशी बारीक आपली पावडर तयार झालेली आहे. आता बघा जी कढई आपण घेतलेली होती ना भाजण्यासाठी, त्याच कढईत मी तांदूळ काढून घेतलेले आहेत. तांदळाची जी पावडर केलेली आहे ना ती काढून घेत आहे. आता बघा काय करायचंय, मी इथे थोडंसं दूध घेतलेलं आहे. दूध आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि पाव वाटी पाणी घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घातलं ना म्हणजे हा जो तांदूळ आहे ना हा खूप छान असा शिजला जातो. तुम्हाला जर बघता आता काय करायचंय आपल्याला, त्याच्यात ते थोडंसं दूध आणि पाणी घालून गरम करून घ्यायचंय. दूध आणि पाणी आपल्याला, आणि इथेच आपल्याला काय करायचंय, कढई बघा मी अजून कढई गॅसवर ठेवलेली नाहीये. तुम्ही एखाद्या दुसऱ्या पातेल्यातही करू शकतात. आणि मग नंतर कढईत टाकू शकता. पण परत तेच भांडे करण्यापेक्षा छान आपण त्याच कढईत सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला छान आता शिजायला ठेवायचंय. बघा आता कढई आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायची आहे आणि हा जो तांदूळ आहे ना हा छान आपल्याला शिजून घ्यायचा आहे. दूध पण मी गरम करून घेतलंय. मी थोडंसं अजून दूध टाकून घेतेय आणि आता हे छान उकळून घ्यायचंय आपल्याला तांदूळ शिजेपर्यंत. कंटिन्यू हलवतच राहायचं आहे म्हणजे गुठळे होणार नाही. आणि जेव्हा मैत्रिणीने तुम्ही खीर बनवत असताना तेव्हा काय करायचंय, बाकीचा स्वयंपाकाचं हे एकतर सुरुवातीला पहिलेच खीर बनवून घ्यायची आहे, नाही तर सगळं अन्नाचं बाजूला करून, म्हणजे फोडणी देताना एका बाजूला वगैरे खीर ठेवू नका. त्याने काय होतं, फोडणीचं उडू शकतं आणि तुमची खीर खराब होऊ शकते. बघा किती पटकन शिजलं जातं कारण आपण खूप बारीक करून घेतलेलं आहे. त्यामुळे तर लागते, अजिबात तांदूळ टचटच लागत नाही या पद्धतीने खीर बनवल्यानंतर. बघा अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीये आणि खूप वेळ नाही लागत शिजायला. खूप पटकन शिजला जातो. अगदी 2 ते 3 मिनिटातच हा तांदूळ छान शिजला जातो. फक्त आपल्याला कंटिन्यू हलवायचंय. आता बघा सगळं 1 लिटर दूध मी पूर्ण घालून घेतेय त्याच्यात. तुम्ही जर दूध आदल्या दिवशी आणून तापवून ठेवलं ना तर साय पण खूप छान येते दुधाला. असं हलवत राहायचंय म्हणजे मग तांदूळ खाली बसत नाही आणि खीर लागत नाही. आता उकळी आली की आपल्याला लगेच टाकून घ्यायची आहे साखर. ही खीर बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि तुम्ही जर या पद्धतीने तांदूळ आधीच बारीक करून ठेवले ना मग तर अजिबातच वेळ लागत नाही. खूप पटकन अशी छान घट्टसर दाटसर आपली खीर खूप चविष्ट अशी तयार होते. 1 चमचा टाकून घ्यायची वेलची जायफळाची पूड. तुमची जर नुसतीच वेलची जायफळाची पूड असेल तर तुम्ही म्हणजे पाव चमचा अर्धा चमचाच टाकायची आहे. माझ्या याच्यात साखर मिक्स केलेली आहे म्हणून मी 1 चमचा टाकली आहे. खूप सुंदर वास येतोय खिरीचा. बघा किती घट्ट दाटसर, कुठल्याही प्रकारे दूध न आटवता, भात न शिजवून घेता. जेव्हा आपण भात शिजवून खीर करतो ना त्यावेळेस काय होतं, भात एका बाजूला होतो काही वेळेस आणि दूध एका बाजूला होतं, म्हणजे ती खीर अशी एकजीव तयार नाही होत. तुम्ही या पद्धतीने खीर करून बघा, खूप सुंदर खीर तयार होते. आता लगेच टाकून घ्यायचे आपल्याला
ड्रायफ्रुट्स. बघा किती सुंदर अशी आपली खीर. आता फक्त आपल्याला काय करायचंय, एक 5 ते 10 मिनिटासाठी मीडियम गॅसवर मधनं असं हलवतच ती उकळून घ्यायची आहे आणि आपली खीर खूप सुंदर अशी तयार आहे. अशी खीर करून बघा, खूप सुंदर लागते, टेस्टी लागते. सगळे तुमचे पाहुणेही खुश होतील आणि पित्रही खुश होतील. आजची माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.